ठीक आहे, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण मोंदी गुरुवार, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनातल्या शेवटच्या रात्रीचा दिवस, याच दिवसाचं यहुदी लोकांच्या आणि इस्रायल लोकांच्या जीवनात असलेलं महत्व आणि मागील 2000 वर्षापासून ख्रिस्ती मंडळीने या आजच्या दिवसाला दिलेलं विशिष्ट प्रकारचं महत्व, याकडे आपण जात आहोत. आणि म्हणून पुढील काही वेळेमध्ये किंवा पुढील काही वेळभर मी आपल्याशी मोंदी गुरुवार आणि मोंदी गुरुवारची रात्र, मोंदी गुरुवारच्या ज्या घटना आहेत याकडे आपल्याला घेऊन जात आहे. जावळ्याच्या रविवारी आपण पाहतो येशू ख्रिस्त गाढवावर बसला, त्याने यरूशलेममध्ये प्रवेश केला. मग सोमवारी काही घटना घडल्या, मंगळवारी काही घटना घडल्या आणि बुधवारी काही घटना घडल्या, ज्या मी आपल्याला डिटेलमध्ये टाकलेल्या आहेत. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही हे पाहू शकता की पूर्ण होल वीक, ज्याला आपण होली वीक म्हणतो, पॅशन वीक म्हणतो, याचा एक संदेश आम्ही या आठवड्यामध्ये या ठिकाणी शूट केलेला आहे आणि तो आपण चॅनलवर टाकलेला आहे. आणि तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता की जावळ्याच्या रविवारपासून तर ईस्टरपर्यंत प्रत्येक दिवशी काय काय घडलं. आज आपण मोंदी गुरुवारकडे आलेलो आहोत. आणि हा जो मोंदी गुरुवार आहे, हा जो येशू ख्रिस्ताच्या जीवनातला शेवटचा गुरुवार आहे, आपण याकडे लक्ष देत आहोत. मत्ती शुभवर्तमान 26 अध्याय 26 पासून 28 पर्यंत, करिंथकराचं पुस्तक याचा 11वा अध्याय आणि 23 पासून 26 पर्यंत, लूका शुभवर्तमान याचा 22वा अध्याय आणि वचन 19, आणि योहान शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि वचन 34. हे जे शास्त्र भाग आहे, हे चारही शास्त्र भाग या आजच्या दिवसाबद्दल या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरण देतात. विशेष करून आम्ही मत्ताईच्या शुभवर्तमानात जर आलो आणि आम्ही पौलाच्या करिंथकराच्या पहिल्या पत्रात जर गेलो तर या ठिकाणी जास्त प्रकारच्या डिटेल आपल्याला मिळतात. आणि म्हणून प्रभू भोजनाच्या डिटेल्स, मोंदी गुरुवारच्या डिटेल्स, येशू ख्रिस्ताने स्थापन केलेल्या विधीच्या डिटेल्स या शुभवर्तमानातून आपण घेत आहोत आणि पौलाच्या पत्रामधून आपण घेत आहोत. मोंदी गुरुवारसाठी जो लॅटिन शब्द आलेला आहे तो आहे मॅन्डेटम. याचा अर्थ असा होतो नवीन आज्ञा. आणि योहान शुभवर्तमान याचा 13वा अध्याय 34 वचन जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना नवीन आज्ञा दिलेली आहे. आणि ही नवीन आज्ञा काय होती? ती ही होती, एकमेकावर प्रीती करा, एकमेकावर प्रेम करा. आणि म्हणून हा याच्यासाठी जो लॅटिन शब्द आलाय मॅन्डेटम, याचा अर्थच असा होतो नवीन आज्ञा. आणि इतकंच नाही, आम्हाला पाहायला मिळतं हा जो मोंदी गुरुवार आहे, या मोंदी गुरुवारचा जो पावित्र्य आहे किंवा या मोंदी गुरुवारचा जो उत्साह आहे किंवा हा जो मोंदी गुरुवारचा जो दिवस आहे, याच्यासाठी विशिष्ट प्रकारची तयारी केली जाते, प्रभोजनाची तयारी केली जाते. याच दिवशी आम्ही पाहतो की अनेक चर्चेसमध्ये पाय धुतल्या जातात. हा जो मोंदी गुरुवार आहे, या मोंदी गुरुवारला प्रभू येशूच्या जीवनातल्या शेवटच्या दिवसाचा गुरुवार असं म्हणतात. या मोंदी गुरुवारला पवित्र मोंदी गुरुवार म्हणतात, होली मोंदी गुरुवार म्हणतात, याला मौंडी थर्सडे म्हणतात. आणि अशा प्रकारचे वेगवेगळे नावं या गुरुवारला दिलेले आहे. याला कराराचा गुरुवार देखील म्हणतात, याला शेवटच्या जेवणाचा गुरुवार देखील म्हणतात, आणि याला माझ्या स्मरणार्थ हे करा अशा प्रकारचा गुरुवार देखील म्हणतात. इतकंच नाही, आम्ही पाहतो या गुरुवारमध्ये ज्या विशिष्ट प्रकारच्या घटना घडल्या, येशू ख्रिस्ताने त्याच्या 2 शिष्यांना एका गावामध्ये पाठवलं आणि त्यांना सांगितलं की बाबांनो, तुम्ही जात असताना तुम्हाला एक माणूस दिसेल ज्याच्या खांद्यावर त्या ठिकाणी घागर आहे, तुम्ही त्याच्या मागं जा आणि तो ज्या घरात जाईल त्या घरात त्या घराच्या मालकाला म्हणा की प्रभूला जेवण करायचंय, प्रभूला जेवण घ्यायचंय, आणि ती जागा तू दाखव आणि तो मालक तुम्हाला माडी दाखवल, तिथं जाऊन या जेवणाची तुम्ही तयारी करा. आणि हे 2 शिष्य पेत्र आणि योहान हे जातात, त्या घागर घेतलेल्या माणसाला शोधतात, मालकाला शोधतात, ती माडी शोधतात आणि जेवणाची तयारी करतात. प्रभू भोजनाच्या जेवणामध्ये जे सुरुवातीला प्रभू भोजन आलं तिकडे मी आपल्याला घेऊनच जाणार आहे, जे आम्ही वलंडनाच्या सणात पाहतो. यामध्ये सुरुवातीला 3 प्रकारचं अन्न असायचं वलंडन सणामध्ये. आणि आम्ही पाहतो मोस्टली येशू ख्रिस्ताच्या काळापर्यंत याच्यामध्ये हे 3 प्रकार असता अजून काही प्रकार ऍड झाले. आणि आज तागायतपर्यंत हे जे प्रभू भोजनातले म्हणूया किंवा वलंडन सणातले जे जेवणाचे पदार्थ आहेत, जेवणातले ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, या 5 प्रकारच्या आहे. मी पुढे आपल्याला त्या सांगणार आहे. परंतु महत्त्वाची गोष्ट, हे शिष्य जाऊन तिथं जेवणाची तयारी करतात, वलंडन सणाची तयारी करतात आणि वलंडन सणासाठी हे त्या माडीवर एकत्र येतात. जर आम्ही वलंडन सणाकडे आलो तर हा वलंडन सण आम्हाला जुन्या करारामध्ये पाहायला मिळतो. आणि लक्षपूर्वक एक शब्द ऐका, हा जो वलंडन सण आहे हा बायबल मधला पहिला सण आहे. समजते मी काय बोलतोय?
बायबलमध्ये जुन्या करामध्ये मोशेला देवाने सांगितलं होतं की इस्रायल लोकांनी माझ्या प्रीत्यर्थ 7 सण पाळावेत. आणि हे जे 7 सण आहे त्याच्यामध्ये करण्याचा सण आहे, मंडपाचा सण आहे, पिकाचा सण आहे, प्रायचित्ताचा किंवा पशु मारण्याचा सण आहे, खूप सगळे सण आहे. पण या सणामध्ये किंवा या सगळ्या सणामध्ये जो पहिला सण सुरू झाला किंवा बायबलमधला जो पहिला सण आहे तो आहे वलांडण सण. आणि हा जो वलांडण सण आहे, पहिला वलांडण सण येशू ख्रिस्ताच्या अगोदर जवळजवळ 1500 वर्ष म्हणजे 1500 वर्ष अगोदर हा वलांडण सण साजरा झाला. याला एवढं मोठं ऐतिहासिक महत्व होतं. आणि मागील 1500 वर्षापासून येशू ख्रिस्तापर्यंत लोक दरवर्षी याला पाळत आले होते. पहिला जो वलांडण सण आहे, मी जर निर्गमाचं पुस्तक याच्या 12व्या अध्यायामध्ये आलो तर तुम्हाला पाहायला मिळेल की देवाने इस्रायल लोकांची सुटका करण्यासाठी मोशेची निवड केली. आणि मोशेला त्यांनी सांगितलं की जा आणि फारोला सांग माझे जे लोक आहेत यांना जाऊ दे. निर्गमचं पुस्तक याचा 5वा अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये तुम्ही वाचा. आणि मोशेला त्या ठिकाणी सांगितलं की जाऊन तू फारोला सांग माझ्या लोकांना जाऊ दे. कशासाठी जाऊ दे? ते जातील रानामध्ये आणि सण साजरा करतील. माझ्या लोकांना सण साजरा करण्यासाठी जाऊ दे. म्हणा सण साजरा करण्यासाठी जाऊ दे. देव त्याच्या लोकांना कशासाठी सोडवत होता? देव त्याच्या लोकांना कशासाठी त्या गुलामगिरीतून काढत होता? त्यांनी जाऊन सण साजरा करावा. आणि आम्ही पाहतो की फारो सहसा जाऊ दे ना, आणि म्हणून देव बापाने 10 प्रकारच्या वेगवेगळ्या पिढा पाठवल्या. आणि या सगळ्या पिढा देवबाप पाठवत असताना तरी मोशे मन कठीण करत होता. देवबापाने ज्या नदीचं नील नदीचं पाणी आहे ते रक्तामध्ये बदललं, बेडकं पाठवले, वा पाठवल्या, अंधार पाठवला, गोमाशा पाठवल्या, वेगवेगळ्या पिढा पाठवल्या. पण प्रत्येक वेळेस हा फारो मन कठीण करायचा. आणि मग देव या मोशेला म्हटला की परत एकदा फारोकडे जा आणि त्याला सांग शेवटची पिढा मी पाठवणार आहे. म्हणा शेवटची पिढा, म्हणा शेवटची पिढा. आणि ही जी शेवटची पिढा असणार होती इथूनच वलांडण सण सुरू होणार होता. ही जी शेवटची पिढा असणार होती इथूनच पहिला बायबलचा सण सुरू होणार होता. आणि शास्त्र आम्हाला सांगतं ही पिढा जी होती देव रात्रीचा मृत्यूदूत पाठवणार होता. कधी पाठवणार होता? रात्रीचा. आणि हा जो मृत्यूदूत आहे हा जाऊन मिस्री लोकांच्या प्रत्येक घरातला जो ज्येष्ठ पुत्र आहे, जो मोठा मुलगा आहे त्याला मारून टाकणार होता. आणि इतकंच नाही, बायबल सांगतं जेवढे जनावर आहेत मिस्र देशामध्ये त्यातले सर्वप्रथम जन्मलेले हे सगळे तो मारून टाकणार होता. आणि मोशेला सांगितलं मात्र इस्रायल लोकांना मी वाचवेल, इस्रायल लोकांचं कोणीच मारणार नाही. पण आठ अशी नियम असा की इस्रायल लोकांनी एक पशु मारावा, एक जनावर मारावं आणि त्या जनावराचं रक्त घ्यावं आणि आपला जो डोर प्लेस आहे, जो एंट्रन्स डोर आहे, जो दरवाजा आहे तिथं ते रक्त लावायचं आहे. हा जो पशु मारायचा आहे हा निर्दोष असला पाहिजे, निष्कलंक असला पाहिजे. तो कुठलाही प्रकारचा व्याधी नसावा, त्याला एखादा पाय नाही असं नसावं किंवा त्याला एखादा डोळा नाही असं नसावं, त्याच्यात अपंगत्व नसावं. तो परफेक्ट असला पाहिजे, तो व्यवस्थित असला पाहिजे. असा प्रत्येकाने निवडावा आणि प्रत्येकाने तो मारावा आणि आपल्या घरावर रक्त लावावं. म्हणजे ज्यावेळेस मृत्यूदूत येईल तो रक्त पाहिल. म्हणा रक्त पाहिल. आणि ज्याच्या घरावर त्याला रक्त दिसेल त्या घरात मरण येणार नाही. ज्याच्यावर रक्त दिसेल तिथं जीवन राहणार, तिथं आनंद राहणार, तिथं शांती राहणार. हाहाकार तिथं येणार नाही, रडणं तिथं येणार नाही, शाप तिथं येणार नाही, त्रास तिथं येणार नाही. कारण त्या घरावर कोकऱ्याचं रक्त आहे, त्या घरावर पशुचं रक्त आहे. त्या ठिकाणी जो बकरा किंवा पशु मारला जाणार आहे त्याचं रक्त त्या घराचं त्या दिवशी बचाव करणार आहे. आता हा जो पशु मारायला लावला होता हा पशु या प्रकारे मारायचा होता की त्यांनी तो घाईघाईत मारायचा होता. आणि आम्ही पाहतो मोशेने हे सगळं केलं. त्यांनी सगळ्या इस्रायल लोकांना सांगितलं. दिवसभर इस्रायल लोक कामाला लागले आणि ते पशु घेत होते. पशु म्हणल्यावर लक्षात ठेवा कोकरा, आणि ते मारत होते आणि त्याचं रक्त जे आहे ते त्या ठिकाणी डोरवर लावत होते. आणि डोरवर लावल्यानंतर रात्री मृत्यूदूत आला. त्याने प्रत्येक ते घर ओलांडलं. ज्यांनी ज्यांनी रक्त लावलं होतं, ज्यांनी ज्यांनी रक्त जे आपल्या घरावर घेतलं होतं त्या प्रत्येक घराला तो ओलांडत होता. कल्पना करा, हे माझं घर आहे आणि शेजारी अजून दुसऱ्या कोणाचं घर आहे. माझ्या घरावर रक्त आहे, दूत यायचा याला ओलांडायचा. पण शेजारचं घर जर मिसऱ्याचं आहे, इथं मृत्यू नव्हता, चिटकून असलेल्या घरामध्ये मृत्यू होता. आणि रात्री ज्या त्या घरामध्ये लेकरं मरून पडले आणि मोठा हाहाकार सुरू झाला. आणि फारोने मोशे आरोन यांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं आत्ताच्या आत्ता
तू या लोकांना घे आणि कुठं जाऊन सण साजरा करायचा तो कर, पण आमचा देश सोडा. आणि बायबल मला सांगतं ही जी शेवटची पिढा होती, हीच पिढा सुटकेची पिढा ठरली, हीच पिढा बचावाची पिढा ठरली, हीच पिढा वाचवणारी पिढा ठरली. ही इस्रायल लोकांसाठी पिढा नव्हती, ही पिढा मिस्री लोकांसाठी होती. इस्रायल लोकांसाठी हा सण साजरा होणार होता, इस्रायल लोकांसाठी ही सुटका साजरी होणार होती, इस्रायल लोकांसाठी ही बचावाची रात्र होती, तारणाची रात्र होती, नवीन देशात जाण्याची रात्र होती, स्वतः मालक होण्याची रात्र होती, गुलामगिरी तोडण्याची रात्र होती आणि नवीन सुरुवात करण्याची रात्र होती. आमेन. आणि शास्त्र मला सांगतं की अशा प्रकारे ते बाहेर निघाले. आणि मग देवाने मोशेला सांगितलं, मोशे हा दिवस ज्या दिवशी तुम्ही बाहेर निघाले याची आठवण ठेव आणि हा पिढ्यानपिढ्या इस्रायल लोकांसाठी करार ठरू दे. आजच्या दिवसाला ते सण म्हणून साजरा करतील. हा वलांडणाचा सण ठरेल. आणि हा वलांडणाचा सण जो आहे हा निसान महिन्यामध्ये येतो. आणि हा जो निसान महिना हा मोस्टली मार्चमध्ये येतो, मार्च टू एप्रिलमध्ये. आणि मी पाहतो की मोंदी गुरुवार देखील आज रात्री जे आपण जमलेलो आहोत हे देखील मार्च मध्ये जास्तीत जास्त येत असते. आणि आम्हाला पाहायला मिळतं की पहिला जो वलांडण सण आहे हा बायबलचा पहिला सण आहे. आणि वलांडण सण जो साजरा केला जायचा हा 7 दिवस चालायचा. बोला 7 दिवस. या आठवड्यामध्ये होली वीक आहे. आणि जे ख्रिश्चन आहे मंडळी आहे, मोस्टली मेनलाईन चर्चेस, ऑर्थोडॉक्स चर्चेस, इव्हन कॅथोलिक चर्चेस, ते या हप्त्यातल्या 7 दिवसामध्ये सण साजरा करतात. इस्रायल लोकांना किती दिवस पहिला सण किती दिवस साजरा करायला लावला? 7 दिवस. आणि ख्रिश्चन लोक जे आहेत, मंडळी जे आहेत, या होली वीक मध्ये 7 दिवस ते या सगळ्या गोष्टी साजरा करतात. कारण वलांडण 7 दिवसाचं होता. आणि आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनातले हे शेवटचे जे 7 दिवस आहे हे नवीन वलांडण सणाला तयार करत होते, हे नवीन जीवनाला तयार करत होते, हे नवीन सुरुवात करून देत होते आणि हे वाचवणारे होते आणि हे आम्हाला स्वर्गात घेऊन जाणारे होते. आमेन. बरं, आम्हाला पाहायला मिळतं हा जो वलांडण सण आहे हा वलांडण्याचा सण आहे. पास ओव्हर म्हणलं इंग्लिशमध्ये. पास ओव्हर, नॉट पास बाय. पास ओव्हर म्हणजे टेक ओव्हर करणं किंवा एका व्यक्तीला सोडून पुढे निघून जाणं. आणि आम्हाला पाहायला मिळतं की हा वलांडण सण जो आहे हा त्या प्रत्येक लोकांसाठी पास ओव्हर ठरला, त्या प्रत्येक लोकांसाठी बचावाचा ठरला. ज्या ज्या लोकांनी कोकऱ्याचं रक्त जे आहे ते स्वीकारलं होतं, कोकऱ्याचं रक्त जे आहे ते अप्लाय केलं होतं. मी आज या वलांडण सणाच्या जुन्या करातल्या आठवणीच्या दिवशी आणि आज या मोंदी गुरुवारच्या नवीन कराच्या आठवणीच्या दिवशी आपल्याला देवाचा दास या नात्याने उत्तेजन देतो. आपण प्रभुभोजन घेणार आहोत, आपण भाकर घेणार आहोत, आपण प्याला घेणार आहोत. आणि ही भाकर आणि हा प्याला घेत असताना लक्षात ठेवा, मग तो जुना कर असो की नवा कर असो, जुन्या करातल्या कोकऱ्याने जुन्या करातल्या लोकांना वाचवलं, नवीन करातल्या कोकऱ्याने नवीन करातल्या लोकांना वाचवलं. त्याने जुन्या करातल्या लोकांना देखील वाचवलं आणि त्याने भविष्यातल्या लोकांना देखील वाचवलं. आमेन. शास्त्र आम्हाला सांगतं या वलांडणासाठी जो कोकरा घ्यायचा असायचा तो 1 वर्षाचा कमीत कमी असला पाहिजे. मग तो मेंढू असू शकतं किंवा ते बकरूपण असू शकतं. इतकंच नाही, हा जो कोकरा त्यांना घ्यायचा होता त्यांना तो जो आहे तो शिजून खायचा नव्हता, भाजून खायचा होता. किंवा आम्हाला पाहायला मिळतं आणि त्याला तळायचं नव्हतं किंवा त्याला भाजी बनवायची नव्हती, फक्त त्याला भाजायचं होतं विस्तवावर आणि ते मटण यांना खायचं होतं. मोस्टली आम्ही पाहतो त्याची मुंडी म्हणजे मस्तक, त्याचे पाय आणि त्याची आतडी, या 3 गोष्टी ज्या आहेत या त्यांना खायच्या होत्या. मुंडी, आतडे आणि पाय. याच्यावर एक खास संदेश आहे, तो येणाऱ्या काळामध्ये मी आपल्याला देईल किंवा आपण आपल्या YouTube चॅनलवर टाकूया. आता ती वेळ नाहीये की मी मुंडी, आतडे आणि पाय याच्याबद्दल शिक्षण द्यावं, परंतु मी आपल्याला ब्रीफली सांगत आहे की काय खायला लावलं त्यांना? मस्तक, आतडे आणि पाय. कसे खायला लावले होते? भाजून खायला लावले होते. दुसरी महत्वाची गोष्ट, याच्याबरोबर त्यांनी कडू भाजी घ्यायला लावली होती. म्हणा कडू भाजी. कडू भाजी आवडते का? कोणालाच आवडत नाही, पण त्यांना कोणती भाजी घ्यायला लावली होती? कडू भाजी त्यांना या भोजनाबरोबर घ्यायची होती. आणि बायबल आम्हाला सांगतं इस्रायल लोकांनी हे सगळं केलं. आणि शेवटची आणि महत्वाची गोष्ट वलांडण सणातली कडू भाजी आहे, कोकऱ्याचं अर्पण आहे, कोकऱ्याचं मटण आहे, त्याची मुंडी, त्याचे आतडे, त्याचे पाय भाजून खायचे. आणि लक्षपूर्वक ऐका, हे घाईघाईत खायचे होते, हे लवकर खायचे होते, हातामध्ये काटे घेऊन खायचे होते.
कारण त्यांना पळायचं होतं, त्यांना सुटका करून घ्यायची होती, त्यांना वाचायचं होतं आणि त्यांना निघायचं होतं. जुन्या काळातून मी आपल्याशी वल्हांडण सणाबद्दल बोलत आहे. कसं खायचं होतं? घाईघाईमध्ये. कसं खायचं होतं? तत्काळ. कसं खायचं होतं? फास्ट ॲज मच ॲज. आणि हा कोकरा किंवा कोकऱ्याचं मटण, या कोकऱ्याचं रक्त यांच्यासाठी रिमेंबरन्स ठरणार होतं, आठवण ठरणार होतं. त्यांना सोडवलेलं, त्यांना वाचवलेलं, त्यांचं तारण केलेलं. चर्च, मला पुढच्या भागात नवीन कराराकडे येण्या अगोदर आपल्या प्रत्येकाबद्दल देवाला धन्यवाद देऊ द्या आणि आपल्या प्रत्येकाबद्दल मला हे सांगू द्या, एक काळ असाच होतो की आमच्यावर मृत्यू येणार होता. एक काळ असाच आम्ही सगळेजण होतो किंवा आम्ही याच फेजमधून गेलो की आम्हाला मृत्यू शोधत होता, मारून टाकण्यासाठी, आम्हाला संपून टाकण्यासाठी. परंतु देवाची स्तुती असो, देवाची कृपा आमच्यावर झाली. आम्हाला कोकऱ्याचं रक्त कळलं, कोकऱ्याचं बलिदान कळलं. आम्ही येशू ख्रिस्ताकडे आलो, आम्ही बाप्तिस्मा घेतला, आम्ही चर्चला यायला लागलो, आम्ही बायबल वाचू लागलो, आम्ही ख्रिस्तात जगू लागलो, आमचा बचाव झाला. आणि चर्च हे सगळं होत असताना जी आमची घाई होती, जो आमचा चपळपणा होता, जे आमचं त्वरा करण्याचं जीवन होतं, ते हळूहळू खाली गेलं. आणि आता आम्ही अशा स्थितीमध्ये आलेलो आहोत की आम्हाला कशाचीच घाई वाटत नाही. चर्चला जायची घाई वाटत नाही, प्रार्थना करायची घाई वाटत नाही, उपवास धरायची घाई वाटत नाही, व्यसन सोडायची घाई वाटत नाही. आमेन म्हणा. आता आम्ही डल झालेलो आहोत, आम्ही सुस्तावलेलो आहोत आणि आम्ही पापात पडलेलो आहोत. पण आजच्या रात्री मला आपल्याला आव्हान करू द्या, वल्हांडण सणाच्या दिनानिमित्त, मोंदी गुरुवारच्या दिनानिमित्त, प्रभू भोजनाच्या रात्रीच्या दिनानिमित्त, येशू ख्रिस्ताच्या जीवनातल्या शेवटच्या दिवसानिमित्त, चर्च ही वेळ आहे की आम्ही संधी साधून घ्यावी. ही वेळ आहे की आम्ही तारण साधून घ्यावं. ही वेळ आहे की आम्ही मागं फिरावं. ही वेळ आहे आम्ही घाई करावी. ही वेळ आहे आम्ही त्वरा करावी. ही वेळ आहे ऍक्शन घेण्यामध्ये. नेव्हर टू बी लेट. कधीच त्याला उशीर लावू नका. मी नंतर व्यसन सोडल, मी नंतर प्रार्थनेत वाढेल, मी नंतर पवित्र जीवन जगेल, मी नंतर चर्चसाठी ऍक्टिव्ह होईल, मी नंतर सुवार्ता सांगेल. नंतर कधीच येत नाही. नंतर मध्ये फार मोठं अंतर येतं आणि लोटाच्या बायकोसारखं व्हावं लागतं. नंतर जे आहे ते उशिराकडे घेऊन जातं. मोंदी गुरुवार, वल्हांडणाची रात्र ही संधी देणारी रात्र आहे, ही चान्स देणारी रात्र आहे, ही मागं फिरायला लावणारी रात्र आहे, ही घाई करायला लावणारी रात्र आहे, ही पटकन खायला लावणारी रात्र आहे, ही डिसिजन घ्यायला लावणारी रात्र आहे, ही जीवन बदलायला लावणारी रात्र आहे. आमेन म्हणाल. बोला येशू मसीह की. पटकन खाऊन त्यांना पुढे निघायचं होतं. आणि आज रात्री मी आपल्याला उत्तेजन देईल, याची संधी आपल्यापैकी अनेकांना मिळाली होती. घाई नाही केलेली त्यांनी. याची संधी सगळ्यांना होती आणि प्रत्येक चर्चमध्ये याची संधी मिळत असते. अनेक जण आहेत प्रत्येक रविवारी येतील, पण जेव्हा प्रभू भोजन येते येणार नाहीत. अनेक जण आहेत ते बाप्तिस्मा घेणार नाहीत. अनेक जण आहेत ते पश्चाताप करणार नाही. त्यांना सोडतं चलता है कुछ भी नहीं चलता है, जब मौत आती है मौत के सामने किसी का कुछ भी नहीं चलता. सही बोला क्या? हा या ना. जेव्हा मरण येतं त्याच्यासमोर कोणाचंच काही चालत नाही. आणि मग घाईघाईमध्ये आपलं तारण साजून घ्या, घाईघाईमध्ये आपले आशीर्वाद मिळून घ्या, घाईघाईमध्ये आपली सुटका मिळून घ्या, घाईघाईमध्ये आपली व्यसन मुक्ती मिळून घ्या, घाईघाईमध्ये पापावरची क्षमा प्राप्त करून घ्या, घाईघाईमध्ये आपला बचाव करून घ्या, घाईघाईमध्ये आपलं जीवन प्रभूला देऊन टाका. आमेन. चला मी अजून आपल्याला पुढे घेऊन येतो. बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये आहेत. मला आता या वल्हांडण सणाच्या जेवणाकडे आपल्याला घेऊन यायचं आहे. मी आपल्याला सांगितलं मस्तक, आतडे आणि पाय आणि कडू भाजी आणि हातात काठी आणि भाजलेलं शिजवलेलं नाही आणि घाईघाईमध्ये. आमेन. या गोष्टी या वल्हांडण सणामध्ये होता. बायबलचा पहिला सण, इस्रायल लोकांची सुटकाचा सण साजरा करण्यासाठी झाली. आणि हा सण जेव्हा सुरू झाला, हा पिढ्यानपिढ्या पाळला जायचा. आणि या सणाची जी धूम आहे, या सणाचा जो पिरियड आहे तो 7 दिवसाचा असायचा. आणि 7व्या दिवशी याची, या वल्हांडण सणाच्या दिवशी सांगता व्हायची. बर, आम्ही ज्या वेळेस या वल्हांडण सणाच्या जेवणाकडे येतो, या वल्हांडण सणाच्या जेवणामध्ये हळूहळू बदल होत गेले. आणि आज देखील यहुदी लोक हे वल्हांडण सण दरवर्षी घेतात. आणि यामध्ये ते जे प्रमुख पदार्थ ठेवतात, पहिली गोष्ट ते याच्यामध्ये कडू भाजी ठेवतात. दुसरी गोष्ट याच्यामध्ये मेंढराची, द लॅम्ब, मेंढराची मांडीचं मटण ते ठेवतात. याच्यामध्ये फळांचा रस ठेवला जातो. जेवणाची प्लेट मी आपल्या समोर तयार करत आहे वल्हांडण सणाच्या. यामध्ये भाजलेले अंडे ठेवले जातात. कोणते अंडे? उकडलेले नाही, शिजवलेले नाही. कोणते? भाजलेले अंडे ठेवले जातात. आणि शेवटची गोष्ट, यामध्ये मिठाची एक वाटी घेतली जाते आणि त्या वाटीमध्ये मिठाचं पाणी ठेवलं जातं.
हे वळणसणाच्या जेवणामधले ह्या डिश आहेत ज्या वळणसणाच्या ताटामध्ये असतात. आणि आजच्या या दिवशी इस्रायल लोक, यहुदी लोक आणि अनेक लोक जे आहेत हे पदार्थ ठेवून वळणसणाचं भोजन करतात. आणि आम्ही पाहतो जसं येशू ख्रिस्त भोजन करत होता, येशू ख्रिस्ताच्या भोजनाकडे आपण येतो तर येशू ख्रिस्ताने देखील म्हटलं जा आणि भोजन तयार करा. आता मी आपल्याला 5 ते 6 प्रकार सांगितले. पहिल्या वळणसणातलं जेवण सांगितलं. माझी इच्छा की आता आपण येशू ख्रिस्ताने जे जेवण केलं, येशू ख्रिस्तांची स्थापना केली, चला आपण तिकडे येऊया. येशू ख्रिस्ताने जो वलांडण सण साजरा केला, येशू ख्रिस्ताने इस्रायल लोकांची जी सुटका झाली होती आणि त्या दिवशी जी घटना घडली होती त्याची आठवण म्हणून जे भोजन घेतलं, माझी इच्छा आहे आपल्याला तिकडे जायचं आहे. आणि तिकडे जात असताना मला आपल्याला विनंती करायची आहे की थोडंसं तुम्ही जुन्या करारातला कोकरा आणि नवीन काळातला कोकरा याच्याकडे लक्ष केंद्रित करावं. जुन्या काळाचा जो कोकरा आहे त्याचं मस्तक खायचं होतं, त्याचे पाय खायचे होते आणि आम्हाला पाहायला मिळतं की त्याची जी मुंडे आहे आणि त्याचे आतडे आहेत हे खायचे होते. ते घाईघाईत खायचे होते, ते भाजून खायचे होते, हातात काठी घेऊन खायची होती आणि लवकर तिथून निघायचं होतं. आणि त्याचं रक्त जे आहे ते डोर प्लेट जी आहे तिथं लावायचं होतं. हा आहे जुन्या काळातला कोकरा. हा जो कोकरा आहे हा निर्दोष असायला पाहिजे होता. याला कुठला आजार नको, याला कुठला व्याधी नको. जसं मी नवीन काळातल्या कोकऱ्याकडे येतो, नवीन काळातला कोकरा मी जेव्हा म्हणेल ना तेव्हा येशू ख्रिस्ताला डोळ्यासमोर घ्या. जसं आम्ही नवीन काळातल्या कोकऱ्याकडे येतो, नवीन काळाचा जो कोकरा आहे शास्त्र आम्हाला सांगतं तो निष्कलंक, निष्पाप, जगाचं पाप स्वतःवर घेणारा, जगाचं पाप हरण करणारा, देवाचा प्रिय पुत्र, एकुलता एक पुत्र, राजाधिराज, परमेश्वर, दयेश्वर हा या जगामध्ये आला. हा पवित्र आत्म्याने जन्माला आला. हा जन्मातच पवित्र होता आणि त्याने आपल्या सगळ्यांचं पाप त्याच्यावर घेतलं. जुन्या काळातला कोकरा निष्पाप होता किंवा निर्दोष होता. नवीन काळातला कोकरा हा महानिष्पाप होता, महानिर्दोष होता. आणि आम्ही पाहतो त्याच्या बलिदानाने, त्याच्या अर्पणाने अखिल मानव जातीला परमनंट सुटका मिळालेली. आमेन. एक टाळेचं अर्पण देवाला आपण देऊया. महत्वाची गोष्ट, वलांडण सणामध्ये जे जनावर घ्यायला लावलं हे 1 वर्षाचं असलं पाहिजे. आणि हे जे जनावर आहे हे नर असलं पाहिजे. लक्षात घ्या, मादी नाही, मेंढी नाही मेंढा, बकरी नाही बकरा. आणि आम्ही पाहतो की जुन्या काळामध्ये नर कोकरा घेतला जायचा, नर बकरा घेतला जायचा. आणि जसं आम्ही येशू ख्रिस्ताकडे येतो तर आम्ही पाहतो येशू ख्रिस्त हा मुलगा होता, येशू ख्रिस्त हा पुरुष होता आणि येशू ख्रिस्त हा नर होता. आमेन म्हणा. जुन्या काळातला कोकरा निष्पाप होता किंवा निर्दोष होता. नवीन काळातला कोकरा जो आहे तो महानिष्पाप, महानिर्दोष होता. जुन्या काळातला कोकरा जो आहे तो नर असायला पाहिजे. नवीन काळातला जो कोकरा आहे तो नर आहे. आणि महत्वाची अजून एक गोष्ट, जुन्या काळातला जो कोकरा आहे तो अर्पणाचा कोकरा होता, तो बळीचा कोकरा होता, तो त्या ठिकाणी द्यायचा कोकरा होता. येशू ख्रिस्त या जगातच यासाठी आला होता की तो अर्पण होणार होता, तो बलिदान होणार होता आणि तो इतरांसाठी आला होता, तो मरायसाठी आला होता, तो जीवन देण्यासाठी आला होता, तो वधस्तंभ वाहण्यासाठी आला होता, तो प्राण देण्यासाठी आला होता आणि तो तुमच्या आणि माझ्या जागेवर जाण्यासाठी आला होता. आमेन, आमेन. जुन्या काळातला जो कोकरा आहे याच्या मरणाने इस्रायल लोकांना तात्पुरती क्षमा व्हायची. मोशेचे 5 अर्पण आहे, हे अर्पण मनुष्य जातीला तात्पुरती क्षमा द्यायचे. जुन्या काळातला कोकरा एकदा मारला तर त्या व्यक्तीची क्षमा व्हायची, परत पाप केलं परत कोकऱ्याला मारावं लागायचं. पण जसं मी नवीन काळातल्या कोकऱ्याकडे येतो तो एकदाच मेला आणि त्याच्या रक्तात अशी ताकद आहे, त्याच्या मरणात अशी ताकद आहे, त्याच्या अर्पणात अशी ताकद आहे. मेला एकदा, पण जेव्हा जेव्हा तुम्ही त्या रक्ताखाली येता, जेव्हा जेव्हा तुम्ही ते रक्त घेता, जेव्हा जेव्हा तुम्ही स्मरण करता, त्याच्या स्मरणार्थ ते करता. मग कितीही पापी असू द्या, कितीही चुकलेला असू द्या, कितीही देवापासून दूर गेलेला असू द्या, तो जर येशूच्या रक्ताखाली आला, परत कोकऱ्याच्या बलिदानाची गरज नाही, परत वासराच्या बलिदानाची गरज नाही, परत होल्याच्या बलिदानाची गरज नाही. येशूचं बलिदान, येशूचं रक्त आम्हाला सर्व पापापासून परमनंटली मुक्त करतं. जुन्या काळातला कोकरा थोडी सुटका द्यायचा, नवीन काळातला कोकरा हा परमनंट सुटका देतो. बोलो येशू मसीह की हालेलुया. आणि शेवटची गोष्ट जुन्या काळातल्या कोकऱ्याची, तो मेला म्हणजे गेला.
मुंडी गेली, पोटे गेलं, सगळं गेलं. आम्ही नवीन करतो कोकराकडे येतो, तो मेला पण गेला नाही, तो तिसऱ्या दिवशी परत उठला. कोणतरी आमेन म्हणा. ही इज रिझन. तो खरोखर उठलेला आहे, तो परत उठलेला आहे आणि त्यांनी जगाला संदेश दिला, आता कोकरे मारू नका, आता बकरे मारू नका, मी तुमच्यासाठी मेलोय, मी तुमच्यासाठी मेलोय, मी तुमच्यासाठी मेलोय. मग तुम्ही कोणीही असा 2024 वर्षानंतर कदाचित तुम्ही सिटी चर्च मध्ये बसले असाल आणि तुम्ही जर माझ्यावर विश्वास ठेवाल, माझ्या रक्तावर विश्वास ठेवाल, तुमची सुटका होणार आहे. फारोच्या गुलामगिरीतून नाही, पापाच्या गुलामगिरीतून. ओ मिस्राच्या गुलामगिरीतून नाही, सैतानाच्या गुलामगिरीतून. बोलो येशू मसीह की हालेलुया. शेवटचा पाठ. ज्या रात्री प्रभू धरून दिला गेला त्याच्या अगोदर त्याने भोजनाची तयारी केली. तिथं टेबल लावला आणि त्या टेबलावर जेवण आहे आणि त्या जेवणामध्ये, इस्रायल लोकांच्या जेवणामध्ये मुंडी, आतडे, पाय, कडू भाजी आणि नंतर त्याचे ऍड झाले. मी आपल्याला सांगितलं की फळांचा रस त्यामध्ये आला, भाजलेले अंडे त्यामध्ये आले, मिठाचं पाणी त्यामध्ये आलं, मांडी त्यामध्ये आली. परंतु जेव्हा येशूने जेवण घेतलं त्याच्या जेवणामध्ये फक्त 2 गोष्टी आल्या. आमीन म्हणाल का? प्लीज मला भाकर द्या आणि प्याला द्या. तुम्ही थांबा लेकरांनो. नो डोंट टच. अक्षय, थँक्यू जीसस. येशू ख्रिस्ताने जे जेवण वलंडनाचं स्थापन केलं त्याच्या जेवणामध्ये 2 गोष्टी आल्या. मी जाणून घेत आहे, मी तुम्हाला तोंडी पण सांगू शकतो, पण तुम्ही का घेताय? माझ्या स्मरणार्थ हे करा, माझ्या आठवणीअर्थ हे करा. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. करिंथकराचं पुस्तक 11वा अध्याय. अध्याय 23 पासून पुढे. येशू ख्रिस्ताच्या जेवणामध्ये, चर्च माझ्याकडे पहा, येशू ख्रिस्त जे मोंदी गुरुवारचं जेवण देत आहे त्याच्या शिष्यांना, वलांडण सणाचं जेवण म्हणून. वलांडण सणाच्या दिवशी काय झालं होतं? कोकरा मारला गेला होता. लक्षपूर्वक ऐका. येशू ख्रिस्ताने त्याच्या हातात वलांडण सणाचं जेवण घेतलंय, पण त्या जेवणात त्यांनी बदल केले होते. आणि काय बदल केला होता? त्याच्या एका हातात होता प्याला आणि दुसऱ्या हातामध्ये होती भाकर. म्हणा, प्याला आणि भाकर. आणि आम्ही पाहतो हा प्याला आणि भाकर घेऊन प्रभू काय म्हणत आहे. वाचा 23, 1 Corinthians 11:23. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगून ठेवतो. प्लीज ऐका, जे मला ऑनलाईन पाहत आहे, जे माझ्या समोर आहे आणि नंतर जे याला पाहतील. मोंदी गुरुवार म्हणजे वर्षातून आजच्या दिवशी करायचाच गुरुवार नव्हे. जेव्हा आपण हा संदेश ऐकाल, जेव्हा कधी आपल्यावर हा संदेश येईल, तोच मोंदी गुरुवार समजा आणि हा संदेश आपल्या जीवनाला लागू करा. आमेन. कारण मला जे प्रभूपासून मिळालं तेच मी आपल्याला सांगतो. ज्या रात्री प्रभूला धरून दिल्या गेलं, ज्या रात्री प्रभू येशू धरून दिला गेला त्या रात्री त्याने म्हणजे आजच्या रात्री 2000 वर्ष अगोदर भाकर घेतली. माझ्या हाताकडे पहा. पुढे येशूपकार स्मरण करून आभार मानून ती मोडली. वलंडन सणाच्या दिवशी कोकरा तोडल्या गेला होता. वलंडन सणाच्या दिवशी कोकरा मारला गेला होता. त्याची मांडी वेगळी, त्याच्या आतड्या वेगळ्या, त्याच्या मस्तक वेगळा. येशू ख्रिस्त याच वलंडन सणाच्या दिवशी 1500 वर्षांनंतर मोशेने जो दिलेला सण आहे त्याची परिपूर्तता करत आहे. त्या सणाला पाळत आहे, पण या सणाचा एंड पण तो करत आहे. या सणाचा शेवट पण तो करत आहे. आता तो हाच संदेश देत आहे की आता कोकरा मारू नका. मी कोकरा आहे देवाचा, मी बलिदानाचा कोकरा आहे, मी शेवटला कोकरा आहे, मीच मार्ग आहे, मीच सत्य आहे, मीच जीवन आहे, मीच दार आहे, मीच मेंढपाळ आहे. बोला येशू मसीह की. आणि भाकर घेऊन ती मोडतो आणि काय म्हणतो? तुमच्यासाठी. आणि म्हटला तुम्हासाठी जे माझे शरीर. म्हणा माझ्यासाठी. बोला माझ्यासाठी. काय म्हणते प्रभू येशू? तुमच्यासाठी जे माझे शरीर.
ते हे आहे, ते हे आहे, ती ही भाकर आहे, तुमच्यासाठी ती मोडली जात आहे माझ्या स्मरणार्थ हे करा. इस्रायल लोक 1500 वर्ष मोशेने दिलेल्या सणाच्या स्मरणार्थ दरवर्षी जमायचे, सण साजरा करायचे, भोजन करायचे, कडू भाजी खायचे, वासराची मांडी खायचे आणि त्या ठिकाणी त्याच्या आतडे घ्यायचे, त्याचं मस्तक घ्यायचे, गाईत खायचे, काटे घेऊन खायचे, भाजून खायचे, फ्राय नव्हते करत, शिजवत नव्हते आणि हरीभरी करून सगळं करून ते खात होते आणि ते त्याची आठवण करायचे 7 दिवस. आणि त्याच्यानंतर 1500 वर्षाने येशू ख्रिस्त या सणाची सांगता करतो आणि नवीन स्थापना करतो आणि म्हणतो हे माझं शरीर आहे, तुमच्यासाठी मोडलं जात आहे. यानंतर वलांना सण नाही, कोकऱ्याने तुमच्यासाठी प्राण दिलाय, कोकऱ्याने तुमच्यासाठी प्राण दिलाय, देवाच्या एकुलत्या एक पुत्राने तुमच्यासाठी प्राण दिलाय. आणि म्हणून जेव्हा कधी तुम्ही हे घ्याल माझ्या स्मरणार्थ हे करा. म्हणा माझ्या स्मरणार्थ हे करा. आणि काय करायचं त्याच्या स्मरणार्थ? ही जी भाकर आहे हे घेत असताना ती आठवण करायची, मी कसा दास्यामध्ये होतो, मी कसा गुलामगिरीमध्ये होतो, मी कशी नाशामध्ये होते, मी अंधाराचा मार्ग धरला होता, मी नरकाचा मार्ग धरला होता. हो, आतापर्यंत मी मरून गेलो असतो, आतापर्यंत मी नाश पावलो असतो, पण येशूने माझ्यासाठी आपला प्राण दिला, येशूने माझ्यासाठी बलिदान केलं. येशूचे हातपाय जे आहेत त्याच्यात खिळे गेले, हो येशूच्या शरीरातून रक्त वाहिलं, स्वतः येशूने ते प्रतिकात्मक केलं आणि म्हणलं ही भाकर म्हणजे माझं शरीर तुमच्यासाठी मोडलं जात आहे. वलांडन सण म्हणजे काय, मोंदी गुरुवार म्हणजे काय, शेवटलं भोजन म्हणजे काय, हो मोंदी गुरुवारचा ही रात्र म्हणजे काय, तर दुसरं तिसरं काही नसून प्रभू येशूने केलेलं बलिदान हे वाया जाता कामा नये. प्रभू येशूने केलेलं बलिदान हे आम्ही विसरता कामा नये. फक्त कुठल्या तरी एका दिवशीने आठवायचं, महिन्यातून एका दिवशीने आठवायचं, रोज आम्हाला त्याची आठवण करायची, रोज ती भाकर आठवायची, रोज तो प्याला आठवायचा आहे. तो म्हणतो तू माझ्या स्मरणार्थ हे करा, हे माझं शरीर आहे आणि तुमच्यासाठी मोडलं जात आहे. त्यानंतर त्याने प्याला घेतला. वलांडन सणाचं भोजन प्रभू येशू घेत आहे आणि याच्यामध्ये तो फक्त आणि फक्त 2 गोष्टी ठेवत आहे. त्याने प्याला घेतला आणि काय म्हणत आहे, मग भोजन झाल्यावर, आणि मग भोजन झाल्यावर प्याला घेऊन त्याने तसेच केले आणि काय म्हटलं, आणि म्हटलं हा प्याला माझ्या रक्ता नवा करार आहे, जितक्यांदा तुम्ही घेता व तुम्ही पिता आणि तुम्ही पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. मी सांगितलं जुन्या काळातला कोकरा हा तात्पुरता क्षमा देत होता, जुन्या काळातला कोकरा हा एकदा बचाव करून गेला, जुन्या काळातला कोकरा हा बळीचा बकरा होता, जुन्या काळातल्या कोकराला मर्यादा होत्या, पण देवाच्या पुत्राला मर्यादा नव्हत्या. येशू ख्रिस्ताने स्वतःला एवढं अर्पण केलं आणि त्याने तुमच्या आणि माझ्या पापासाठी स्वतःला देऊन टाकलं. ही आहे ती शेवटची रात्र, ही आहे ती शेवटची घटका, ही आहे ती शेवटची संधी की आज रात्री आम्ही ही भाकर मोडत असताना त्याचं स्मरण करावं, ही भाकर मोडत असताना त्याची आठवण करावी, हा प्याला पीत असताना त्याच्या रक्ताची आठवण करावी. आणि आज आपलं जीवन जे कधीच प्रभूला दिलेलं नाही, आज आपलं जीवन जे कधीच प्रभूला समर्पित केलं नाही, अशा प्रकारे समर्पित करावं, अशा प्रकारे हे भोजन घ्यावं की यानंतर आमच्यावर शाप येणार नाही, यानंतर आमच्यावर आजार येणार नाही, यानंतर आमच्यावर मरणदंड येणार नाही, यानंतर देवाचा क्रोध येणार नाही, तर आम्ही त्याच्या कृपेत वाढू, त्याच्या दयेत वाढू, व्यसन मुक्तीमध्ये वाढू, आजार मुक्तीमध्ये वाढू, पाप मुक्तीमध्ये वाढू, भांडण मुक्तीमध्ये वाढू, शाप मुक्तीमध्ये वाढू, कर्ज मुक्तीमध्ये वाढू. कारण कोकऱ्याच्या रक्ताखाली जो आहे तो आशीर्वादित आहे, ज्याच्या जीवनात कोकरा आहे तो सुरक्षित आहे, ज्याने कोकऱ्याला खाल्लं त्याने कोकऱ्याला प्राप्त केलं. बोलो येशू मसीह की. आणि शेवटची गोष्ट त्या ठिकाणी 26 वचन ऐका चर्च, कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता, प्लीज ऐका, आणि हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करा. आज रात्री प्रभू म्हणत आहे माझ्या स्मरणार्थ हे करा. काय करायचंय? पास्टरने खूप चांगले डिश सांगितलं. अंडे भाजायचे, फळाचा रस घ्यायचा, मम्मी मला ही डिश करून दे बरं, किंवा मिसेसला म्हणायचं बाई चला ही डिश करा, आज हे ऐकायला भेटलं मोबाईलच्या माध्यमातून, चर्चच्या माध्यमातून, आणि ते भोजन घ्यायचं. प्रतिकात्मक नाही, स्मरणार्थ करायचंय. आणि काय करायचं स्मरणार्थ? 2 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहे. घोषणा करा. हे खाऊन गप्प नका राहू, हे खाऊन शांत नका बसू, हे पुरून नका ठेवू, याची किंमत डिव्हॅल्यू नका करू.
हे खाल्ल्यानंतर याची घोषणा करायची, येशूने तुमच्या आणि माझ्यासाठी काय केलं, येशूने कशा प्रकारे बलिदान केलं. याला जुनं होऊ देऊ नका, याला सणात परिवर्तित होऊ देऊ नका. आपल्या जीवनाला रोज येशूच्या रक्तामध्ये द्या, आपल्या जीवनाला रोज येशूसाठी द्या आणि आपल्या जीवनामध्ये रोज येशूला राज्य करू द्या. ज्या व्यक्तीच्या जीवनात येशू आहे तो गप्प राहू शकत नाही, तो चर्च बुडू शकत नाही, तो प्रार्थनेपासून दूरच जाऊ शकत नाही, तो देवाच्या वचनाची अवज्ञाच करू शकत नाही. जो पापाला मेला त्याने कोकऱ्याचं रक्त स्वतःवर लावलेलं आहे, जो पापाला मेला त्याने कोकऱ्याचं शरीर खाल्लेलं आहे, जो पापाला मेला त्याने कोकऱ्याला आपलं जीवन दिलेलं आहे. तो शांत राहू शकत नाही, तो आपली साक्ष सांगेल. हो, ते आपलं जीवन लोकांना सांगतील आणि त्यांच्याकडे पाहून लोक वलंडन सण साजरा करतील, त्यांच्याकडे पाहून मोंदी गुरुवार साजरा होईल आणि त्यांच्याकडे पाहून लोक येशूला आपलं जीवन देतील आणि ते म्हणतील आम्ही देखील प्रभूसाठी त्याच्या स्मरणार्थ हे करायला तयार आहोत. आमेन. त्याची घोषणा करायची, त्याचं राज्य वाढवायचंय, हो त्याची स्वार्थ सांगायचे. आणि दुसरी गोष्ट म्हटलं, तो येईपर्यंत त्याच्या मरणाची घोषणा करा. एकदा करून मोकळं नाही व्हायचं. कधी केलं कधी नाही केलं, मूड आला केलं, मूड आला नाही केलं, चर्चला आलो आलो नाही आलो नाही आलो, घेतलं घेतलं नाही नाही घेतलं, वाचलं बायबल वाचलं नाही वाचलं, हे ख्रिस्ती जीवन नाहीये. ज्यांना त्या कोकऱ्याच्या बलिदानाची किंमत आहे ना, ज्यांनी त्या कोकऱ्याच्या मरणाला जाणलं ना, ते जगणं ख्रिस्त म्हणतात आणि मरण लाभ म्हणतात. आमेन. ते जगणं ख्रिस्त म्हणतात आणि मरण लाभ म्हणतात. आमेन. चर्च मला बंद करता करता, देवाच्या वचनाची सांगता करता करता, वलंडन सर, मोंदी गुरुवारची रात्र, या सगळ्या गोष्टी प्रभूच्या बलिदानात आलेल्या आहेत. प्रभूने आपल्या बलिदानाने याची सगळ्याची पूर्तता केलेली आहे आणि त्याने नवीन करार केलेला आहे. येशूने सांडलेलं रक्त नवीन करार आहे, येशूचं बलिदान नवीन करार आहे. आणि माझी प्रार्थना आहे देवाच्या पायाजवळ, हे बलिदान व्यर्थ जाता कामा नये, हे बलिदान वाया जाता कामा नये. घाई घाई त्याला घ्या, गडबड करा, त्वरा करा. ऑफर इज लिमिटेड. कधी बुक होईल, कधी क्लोज होईल आणि कधी दरवाजा बंद होईल आणि कधी वर येऊन शहाण्यानं घेऊन जाईल, कळणार पण नाही. आम्हाला मागं फिरायचंय, आम्हाला परीक्षण करायचंय. ज्या गोष्टी देवाला नको त्या आजच डिलीट मारून टाकायच्या आणि त्याला सेवन करायचंय. मुंडी खा म्हणजे ख्रिस्ताला आपलं मस्तक करा, आतडे खा म्हणजे आपलं जे जीवन आहे, आपले जे आतडे आहे त्यामध्ये देवाच्या वचनाला काम करू द्या, मज्जातंतू आणि सांधी यामध्ये. आणि पाय मांडी खा म्हणजे हे जे पाय आहेत ना, हे त्याच्या राज्याच्या वाढीसाठी, त्याच्या स्वार्थासाठी देऊन टाका. हे त्याचे आत्मिक अर्थ आहेत. मी देवाकडे आज हीच प्रार्थना करतो आणि हा प्रभू वचनाचा विधी आपल्यासाठी ओपन करत असताना हे जाहीर करतो, ज्या प्रकारे हजारो वर्ष अगोदर माझ्या देवाने इस्रायल लोकांची पीडा पाहिली, त्यांच्यावर त्याला दया आली आणि त्याने त्यांची सुटका केली, त्याच प्रकारे आज रात्री तो तुमची आणि माझी पीडा पाहो, तुमची त्याला दया हो. आणि आज जे प्रभोजन तुम्ही घेत आहात, आज जो प्याला तुम्ही पिणार आहात, आज जी भाकर तुम्ही खाणार आहात, याद्वारे एक नवीन शक्ती, नवीन सामर्थ्य आणि एक नवीन ताकद आपल्याला प्राप्त हो. प्रत्येक सैतानाचं बंधन आपण तोडून टाको, जोखड आपण तोडून टाको, व्यसन निघून जाओ, जुना स्वभाव बदलल्या जाओ, आत्मिक जीवन उदयास येऊ, तुम्ही विजेता म्हणून जीवन जगो. आणि जर तुम्ही स्वीकारला असेल तर आमेन म्हणूया आणि एक टाळ्याचं अर्पण देवाला देवा. बलिदान, त्याच्या बलिदानासाठी एक टाळ्याचं अर्पण. बोलो येशू मसीह की. गॉड ब्लेस यू ऑल. थँक यू जीसस. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे YouTube चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस यू.